श्रावणात एसटी संगीत तीर्थाटन उपक्रमाला आजपासून सुरुवात। तर महिलांना एसटी कडून घडवले जाणारे तीर्थक्षेत्राचं दर्शन, ग्रुप बुकिंग केल्यास थेट गावातनं सोडली जाणार बस। शेती पिकांच्या नुकसानीसाठी 600 कोटी देण्याचा शासन निर्णय जारी। शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार पीक विम्याची रक्कम। आज मुंबईमध्ये येलो अलर्ट, तर पुणे आणि साताऱ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी। मात्र पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 12,810 वाहन चालकांवर कारवाई। नियम मोडणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा। तर मॉनिटरिंग सिस्टीम सुरू झाल्यानंतर कारवाईचाही वेग वाढला। सोलापुरात राज ठाकरेंचं जंगी स्वागत। आज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची घेणार बैठक। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व। सरकारचं प्लॅनिंग शून्य। पुण्यातील पूर परिस्थितीवरून सुप्रिया सुळेंचा आरोप। तर प्रशासन सज्ज असून सुद्धा नागरिकांना त्रास होणार नाही, मोहोळांची ग्वाही। रस्त्यावर नमाज पठण बंद झालं नाही, तर शनिवारी रस्त्यावर हनुमान चालीसा सुद्धा वाचली जाईल। भाजप आमदार प्रसाद लाड यांचं वक्तव्य। पावसाळा सुरू होऊन 2 महिने उलटले तरी हरसूल तलावाची पाणी पातळी तळाशीच। छत्रपती संभाजीनगर मधल्या जुन्या शहरामध्ये पाण्याची समस्या अजूनही कायम। यवतमाळच्या राळेगावात धोकादायक पुलावरून विद्यार्थी आणि नागरिकांची जीवघेणी कसरत। तर मुलांना कडेवर घेऊन पालकांना करावा लागतोय जीव धोक्यात घालून प्रवास। केंद्र सरकार चीनी कंपन्यांवर कारवाई करण्याच्या तयारीत। 400 कंपन्या सरकारच्या रडारवर। तर या कंपन्या ऑनलाईन नोकऱ्या आणि ऑनलाईन कर्जाशी संबंधित फसवणुकीमध्ये सामील असल्याची माहिती।